सगळ्यांक तुमकां देव बरी सांज दी. आयज आमकां खबर आहा की लोकसभाची इलेक्शनां लागीं पावल्लीं आसा. मेयाचे 7 तारखेर जावन आसा लोकसभाचे इलेक्शन आनी आमचो उमेदवार जावन आसा इंडिया अलायन्स गठबंधनाचो एडवोकेट रमाकांत कलाप. एडवोकेट रमाकांत कलाप इज ए टॉल लिडर, कोणाकूच सांगपाची गरज ना. ताणें आपल्या थोडेच टेन्युअरान एज ए सेंट्रल मिनिस्टर जायते हें केल्ली आहा, कामां केल्लीं आहा. ओबीसी कॅटेगरीन जायत्यो कॅटेगरीज घातलेल्यो आसा आनी गांवांनी तेणें टेलिफोन लायन्स दिल्ल्यो आहा, ताका लागून भुरगे शिकोवंक पावल्ले आसा. सर, I welcome you to our constituency. Then we have with us our dashing MLA, Advocate Carlos Alvarez Pereira. तुम्ही पळयता असेंब्ली गाजयता पळय तो लोकांचे बारीक बारीक प्रश्न पासून घेवन आनी तेणें अशें करून गोंयकारांची सगळ्यांची काळजां चिकोन घेतल्या. सर, आय वेलकम यू टू सांता क्रूज कॉन्स्टिट्युएन्सी. वी ऑल्सो हॅव विथ अस प्रोफेसर रामराव बाग, आम आदमी पार्टी लीडर. सर, I welcome you to our constituency. We have with us Amarnath Pandikar, Media Chairman of Goa Congress Party. Sir, I welcome you to our constituency. We also have Shayani Oliveira with us. She is the sole Congress ZP member in the state of Goa. That too a lady. आम्ही महिला हे करपाचे म्हणटा पळय, शक्ती दिवपाची म्हणटा पळय, ते आमचे पार्टीन दाखयल्ली आसा. एकलेच ZP मेंबर इलेक्ट करून हाडून हांव सगळ्यां लागीं म्हाका ताका ताळयो दिवन वेलकम करपाक. मागीर आमचे मदीं आसा जेनिफर ओलिवेरा, तिचीच मामी, ती सांता क्रूज सरपंच. तुका आयज हांव वेलकम करता. आमचे मदीं आसा विक्टर गोन्साल्वीस, एक्स MLA ऑफ सांता क्रूज कॉन्स्टिट्युएन्सी. आय वेलकम यू विक्टर. मागीर आमचे मदीं सेवादार मेंबर आसा राजेश नाटे, बेग साहब, देन यूथ कांग्रेस लीडर Rivaldo. I welcome you all to our beautiful village and beautiful constituency, Santa Cruz constituency. इश्टांनो, आमकां एक गठबंधन कित्याक करचें पडलें? हांव थोडक्यान 2 मिनटां घेता तुमची. दो म्हाजी स्पीच ओन्ली वेलकम आसली, पूण थोडीच घेता. तुमकां खबर आसतली म्हारगाय कितली वाडल्या पयली. गव्हर्मेंट म्हणटालो अबके बार महंगाई ये गैस सिलेंडर 400 रुपये के नीचे आएगा म्हणून सांगतालो आनी ते हेजेर गव्हर्मेंटान फायट केल्ले आनी तोच गॅस सिलेंडर आतां 1100 वयर पावलो आसा. पेट्रोलाचे रेट देंवयतले म्हणटाले आनी पेट्रोल 60 रुपीजांनी जेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट आसलो ते आतां 100 रुपीजांचेर पावले आसा आनी डिझल वाडलेले आसा. आतां डिझल पळय वाडटा ताका लागून सगळ्यो वस्तू वाडटा, कित्याक फ्रेट वाडटा, ट्रान्सपोर्ट वाडटा. ताका लागून पियावो जो आमकां 15 रुपयांनी मेवतालो तो 40 रुपयांचेर पावलो आसा. तेल म्हारग जाल्लें आसा, बटाट, मागीर टोमाटां, सगळे गरीब लोकांचे ते एवरी मंथ गॅसीचेर, पेट्रोलाचेर, मागीर ह्यो सगळ्यो वस्तूचेर करून एटलिस्ट 2000 तरी हो गव्हर्मेंट चोत्ता. आमचे बॉक्सान ते चोत्ता हो गव्हर्मेंट आनी आमकां गरीब लोकांक ते पिडापिडी दितात. आनी फकत तेजे ते 2-3 पळय यार आहा, अडानी आनी अंबानी व दुसरे व्हडले कॉर्पोरेट, तेंकां फायदो करता. हेका लागून आनी दुसरें कितें करता, ईडी, IT
आनी उरलेले पळय संस्था आहा त्यो तांच्यो पॉकेटान गेल्ल्यो आसा. पुलीस येतना थोडी म्हणून तांकां यूज करून आमचे लिडर आहा पळय जावं तो आम आदमी पार्टीचो केजरीवाल वो संजय सिंग की मोवा मोइत्रा वो आमचे काँग्रेस पार्टीचो राहुल गांधी कशी तेजी मेंबरशीप पार्लमेंटाची तेणी काडली ती तुमकां खबर आसतली. हे सगळे ते फोर्सान करता कित्याक तेंचे थोडे इश्टांची नांवां घेता म्हणून आनी तांकां त्यो हॅरेस करता अशें. आनी डेमोक्रेसी म्हणटा ती ह्या गोव्हर्मेंटान काबार केल्ली आसा. ताका लागून आमचे बरोबर आम आदमी पार्टी गोंयांत, मागीर आमची गोवा फॉरवर्ड, मागीर TMC हे सगळे पार्टी एकठांय येवन आमी एक एलायन्स केल्ले आसा. आनी एलायन्साचो कॅन्डिडेट जावन आसा आमचो एडवोकेट रमाकांत कला. हांव तुमकां वेलकम करता आसतना तुमचे लागीं एक उपकार मागता. एकले मनशान आनी 10 जाण 20 जाणांक सांगूंक जाय कित्याक लागून आमकां एडवोकेट रमाकांत कला जाय पळय तो. आनी ताका आमी सगळ्यांनी एकवटान आदींचेर वोट करून ताका व्हडले मार्जीन दिवन आमी ताका निवडून हाडपाचो. देव बरें करूं. हांव मागता की आमचे स्पिकरांनी मागता की ताणें 2 मिनटां उलोवचें कित्याक फुडें आमचो कॅन्डिडेट रमाकांत कला उलयतलो. कित्याक आमचे खूब स्पिकरां आसा म्हणून उपकार करून मागता तुमचे लागीं की 2 मिनटां उलोवया. देव बरें करूं. आतां मागता आमचे ओन्ली काँग्रेस ZP कॅन्डिडेट तेतून लेडी कॅन्डिडेटा लागीं 2 उतरां लागीं उतरां म्हणपाक दाखयता. शायनी उर्बे. Our ND Alliance candidate, Dr. Ramakant Khala, and all of you. It's nice to see such a big crowd, first of all. So, I think we should have a round of applause for all of you for taking our time for yourselves to show your support to our Congress and our ND Alliance candidate for this upcoming Lok Sabha election. I won't take up too much of your time. All I'll say is that we just hardly have 2 weeks left. We need to make sure that we have 100% voting in this coming election. So it is you have to bring up this topic of talking about the elections with your children, with your neighbors, your friends, your relatives, and make them aware, have healthy debates with each other. Even people that are on the fence, they don't know who to vote for, have healthy debates with them so that maybe you can change their mind. 1-2 people are a big number. We need everyone we can get that can support our candidate, and we want to see our North Goa ND Alliance candidate representatives at the Lok Sabha. So I wish him all the best on behalf of all people of Santa Cruz constituency and North Goa, and we are here to support you, sir. Thank you. उगडास करता की आमी सगळीं एकठांय जालेली आहा. न्यू काँग्रेस सगळे पार्टी एक जावन आमी इंडियन अलायन्स घडला. आतां मागता आमचो एडवोकेट उपेश प्रभुदेसाय, वायस प्रेसिडेंट तालिगांव ब्लॉक, हाचे लागीं 2 उतरां उलोवपाक. गुड इवनिंग एवरीबडी. माचेर आसले आमचे आदले युनियन मिनिस्टर रमाकांत बाब आनी माझे इंडिया अलायन्साचे सगळे पार्टी तुमकां सगळ्यांक येवकार. आतां काँग्रेसीक खूब तेंपान एक बरो कॅन्डिडेट दिला आनी तो आमचो एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड आनी एक एक्स जुनियर मिनिस्टर आसा. इतली वर्सां आमी लास्ट 25 वर्सां पळयली
आमकां नॉर्थ गोवाक BJPचो कॅन्डिडेट रिप्रेझेंट करता. पूण आमी तुमी पळयलां आसतलें लोकसभेन गेली 25 वर्सां तो एकूय फावटी उलयलो ना. आमकां ह्या फाटी कोण तरी आमकां बऱ्या भशेन रिप्रेझेंट करपी आमचे प्रश्न सॉल्व करपी मनीस जाय आशिल्लो. आनी त्या फाटी काँग्रेसीन आनी बाकीच्या पार्ट्यांनी मेळोन एक बऱ्यांतलो बरो कॅन्डिडेट दिल्लो आसा. आनी आमचो होप आमच्या रमाकांत बाबाचेर आसा आनी ते खातीर तुमचो सगळ्यांचो आमकां सपोर्ट जाय. तशेंच कितें आसा इतले तुमी पळयलें इतले आतां ऑपोजिशन जालें. म्हादईक ऑपोजिशन जालें, टोल प्रोजेक्टाक ऑपोजिशन जालें, सगळ्या प्रोजेक्टाक ऑपोजिशन जालें. पूण आमचो हो लोकसभेचो कॅन्डिडेट पयलींचो तो आमकां रिप्रेझेंट करता तो खंयचेच आमकां हेचे आंदोलनान आमच्या बरोबर ना. गोंयचे तेणी कांयच बरें चिंतूं ना. म्हणून ह्या फाटी म्हाजो एकूच उलो तुमकां आमी आमचे इंडियन अलायन्स कॅन्डिडेटाक सपोर्ट करून तांकां भरघोस मतांनी निवडून दिवया. थँक्यू व्हेरी मच. हांव मागता शाबुद्दीन शेखालाकी की ताणें आमचे ते गेस्ट स्पिकर्स आहा वयर माचयेर ताका बुके दिवचो म्हणून फुलां दिवची. देव बरें करूं. शाबुद्दीन मागता आमचो चेअरमॅन काँग्रेस चेअरमॅन ऑफ द मिडिया प्लीज कम फॉरवर्ड. अमरनाथ पंचीकर हाचे लागीं मागता. देव बरी सांग जावं येता तुमकां सगळ्यांक. माचे वयले सगळे मानेस ह्या ब्लॉकाचो अध्यक्ष जॉन नाझारेथ, आमचे उत्तर गोंयचे कॅन्डिडेट ॲडवोकेट रमाकांत बाब कदम, हडोणचे आमदार आनी ॲडवोकेट कार्लोस आल्वारीस परेरा, माचेर बसलेले आम आदमी पक्षाचे लिडर रामाराव बाग, शायनी सरपंच, TMCचे लिडर मुखार आसात, माचे वयले हेर सगळे मानेस, माचे मुखावयले मानेस भोवळा इश्टानो, आयज तुमी तुमचो वेळ तुमच्या फॅमिली बरोबर दिवपाचो, पूण आयज तुमचो वेळ तुमी काँग्रेस पार्टी खातीर दिला.
तुम्ही ह्या सांज वेळाचेर तुमच्या फॅमिली बरोबर आसपाचे, तुम्ही बाजारात आसपाचे, तुम्ही आनी खंय आसपाचे, तुमच्या कामाक आसपाचे, पूण आयज तुम्ही ह्या देशा खातीर, ह्या देशाचें संविधान वाटोवपा खातीर, ह्या देशाची डेमोक्रेसी वाटोवपा खातीर तुम्ही तुमचो वेळ हांगा दिल्लो आसा. त्या खातीर काँग्रेस पार्टीच्या वतीन तुमकां सगळ्यांक मला काळजांतल्यान देव बरें जावं म्हणटा. आमी ह्या देशाचे नागरीक आणि दर नागरिकाचे कर्तव्य जाता ह्या देशाचे संविधान, ह्या देशाची लोकशाय, ह्या देशाचे राजकारण जे लोकां खातीर आसता ते सांबाळपाची जबाबदारी तुमची सगळ्यांची, दर नागरिकाची, जेंका एका मताचो अधिकार आसा. आमकां सगळ्यांनी एक मत, पण एक मत हे व्हॅल्युएबल आसता. ह्या एक मताक वालोर आसा. ह्या एक मतान ह्या देशातले सरकार बदलूंक शकता हेची जाणविकाय आमी दवरूंक जाय. हांव एकटो कितें करूंक शकतलो हो खूब फावटी आमकां प्रश्न पडटा. हांव एकटो खूब कितें करूंक शकता हें आमी सगळ्यांनी जर चिंतलें जाल्यार ह्या देशान बदल येतलो, गोंयान बदल येतलो. उत्तर गोंयान आतां कोणी सांगलें 25 वर्सां एकूच खासदार आसा. बदल जातलो. रमाकांत खलप आमचो लोकसभेचो MP कॅन्डिडेट हो आमचो उमेदवार ह्या लोकसभेत वाव करतलो तुमच्या खातीर, आमच्या खातीर, सगळ्या खातीर, गोंयकारां खातीर. आमी रमाकांत खलपाक नवोच खंयसून हाडूंक ना. रमाकांत खलप ही व्यक्ती कितें ही सगळ्यांक खबर आसा. तांकां आमदार म्हूण अनुभव आसा, तांकां मंत्री म्हूण अनुभव आसा, तेंच्यांनी गोंयच्या विधानसभेत लिडर ऑफ ऑपोजिशन म्हूण बेस्ट बरें काम केलां. ज्या वेळार काँग्रेसचे सरकार आसतले तेन्ना ते लिडर ऑफ ऑपोजिशन, आनी लिडर ऑफ ऑपोजिशन कसो आसतो तेंच्यांनी दाखोवन दिला. ते MP जाल्या, ते ह्या देशाचे मंत्री जाल्या, आनी 18 म्हयन्याच्या कार्यकाळात जो तेंचो वावर आसा तो वाव आमच्या सगळ्यांच्या मुखार आसा. आनी आमकां खात्री आसा की काँग्रेस पार्टीन जो उमेदवार दिला तो सशक्त आसा, तो इंटेलिजंट आसा, तो एड्युकेटेड आसा, आनी तो गोंयकारांचे जे प्रश्न आसा ते जाणत आनी ते प्रश्न तो आमच्या ह्या देशाच्या संविधानान तो मांडटलो हेची खात्री काँग्रेस पार्टीक आसा. हेची खात्री दर नागरिकाक, दर मतदाराक आसपाक जाय. आनी आमकां विश्वास आसा की येणाऱ्या 7 तारखेर तुमी सगळे सांताक्रूज मतदारसंघातले सगळे मतदार येता ते 7 तारखेर काँग्रेसीक मत दितले. आमकां विश्वास आसा. आनी आमचो विश्वास चड मोठो जाता जेन्ना आयज आमकां 7 गोंयच्यो ज्यो सगळ्यो एकूच सोडली जाल्याची BJPची बी टीम आसा, RG पार्टी जी BJPची बी पार्टी आसा, RG पार्टी जेका BJPन पयशे दिल्या आनी ते इलेक्शन कॉन्टेस्ट करता, हे आमचे सगळ्यांचे वोट फोडपाक. इतर सगळे पार्टी ऑपोजिशन जितले गोंयान आसा ते सगळे आयज इंडिया वाटोवपा खातीर इंडिया गठबंधन सगळे एकठांय येयल्या. आमकां खात्री आसा जेन्ना लोकांचो उमेदवार, इंडियेचो उमेदवार जेन्ना तुमच्या मुखार आसा तेन्ना आमकां कसलोच दुबाव आसपाक जायना मत आमचे दिवपाक. आमचे मत हे मोलादीक जावन आसा. आमकां खबर आसा सांताक्रूजान केन्नाच काँग्रेसीक सोडूंक ना. काँग्रेसीच्या स्वार्थी लिडरांनी काँग्रेसीक सोडल्या, पण सांताक्रूजच्या काँग्रेस मतदारान केन्नाच काँग्रेसीक सोडूंक ना. आमकां विश्वास आसा ह्याच फावटी सांताक्रूजचे लोक काँग्रेसीक मत दितले, इंडियाक मत दितले. ह्या इंडियेची लोकशाय साल्वार करपाक सांताक्रूजची जनता परतून एकदा काँग्रेसीक सांताक्रूज मतदारसंघात जेकीवन करतले, लीड दितले ही आमकां खात्री आसा. आयज गॅरंटीचे उलयतात सगळे. मोदी की गॅरंटी म्हणटा पूण खंयचो मोदी तो मात सांगिना. मोदी खूब आसा, चोर मोदी आसा, जे मोदी देश सोडून पळयले आसा. मोदी की गॅरंटी म्हणटा, खंयच्या सरकार की गॅरंटी म्हणना, मोदी की गॅरंटी. पण आमी जे उलयता ती आमची जी गॅरंटी आसा तिका वॉरंटी आसा. तेंचे गॅरंटी वॉरंटी ना. कित्याक ना म्हणटा, सिलिंडर दिता म्हणून सांगलो फुकट दिलो, कोणाक मेवळा, फाटल्यानची बायलां बसल्या तुमच्या घरान फुकट सिलिंडर पावला ना पावला. आमकां गॅरंटी दिल्ली मोदीन ह्याच वाठारान मेरशे की गोंयान स्पेशल स्टेटस दिता, ही मोदी की गॅरंटी आसली. फटयले लोकांक. ही कसली गॅरंटी?
मोदीन आमकां सांगले की दर मनशाच्या बोल्सान आपूण 15 लाख घालतलो म्हणून. मेवळ्या कोणाक 15 रुपया तरी ही गॅरंटी सांगले की कोटींनी लोकांक आमी रोजगार दिता. अजून देऊना 2 टर्म झाले परत म्हणटा 3रो टर्म आपणाक दी आपणाची गॅरंटी. तुजो पयलो गॅरंटी खंय पावल्या ह्यो पयलीं सांगच्यो पडटल्यो. जाल्यार काँग्रेस पार्टीन जे आयज आमी आश्वासन दिल्लें आसा लोकांक तितून गोंयच्या ह्या देशांतल्या युवकां खातीर, ह्या देशांतल्या फार्मरां खातीर, ह्या देशांत रावपी बायल मनशे खातीर, ह्या देशांत रावपी विविध जातींच्या लोकां खातीर, ह्या देशांतले जे लेबर क्लास आसा तेंच्या खातीर आनी जे लोक दुयेंत पडटा तेंच्या खातीर गॅरंटी ही काँग्रेस पार्टीची आसा. आमकां खात्री आसा तुमी काँग्रेस पार्टीचेर विश्वास दवरला. हेच्या मुखारय दवरतले. ज्या लोकांनी आयची मिटींग ही सभा आयोजीत केल्या त्या आयोजकांक मना काळजांतल्यान देव बरें जावं म्हणटा. कोणाचेंच नांव घेवचो ना पण हांव सगळ्यांक जाणा सगळ्यांनी वावर केला. थोड्यांक दिसताले की काँग्रेसचो आमदार गद्दार गेलो हांगा मिटींग जावची ना. वालोर तुमकां सगळ्यांक, वालोर तुमकां सगळ्यांक, वालोर तुमच्या कापासकादीक, वालोर तुमचे हिम्मतीक, वालोर तुमच्या आत्मविश्वासाक. आनी होच आत्मविश्वास आमच्या भाई खलपाक जैतिवंत करतलो. आनी भाई खलप आमच्या उतराक आमचें जें मत दिलां फेल वयचो ना. जें काम करूंक जाय, जो वावर करूंक जाय तो वावर ते निश्चित करतले हेची खात्री आमकां आसा. परतून एकदा काँग्रेस पार्टीच्या वतीन सांताक्रूज मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांक जे आयज हांगा येयल्या, जे आयज येवंक पावले ना, जेंकां मनानसून येवपाचें आसा पूण कांय कारणांक उरल्या ते 7 तारखेर निश्चित रुपार हातीरूच मत मारतले, हातीचोच बटन दामतले हो विश्वास बाळगिता. आनी तुमकां सगळ्यांक मना काळजांतल्यान देव बरें जावं म्हणटा. I would like to invite a very dynamic, firm Khodegan, आमचो एक काँग्रेस नॉटाचो MLA, ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा आमकां थोडी उतरां सांग. देव बरें सांग. आयकूंक येता फाटल्यान? फाटल्यान आयकूंक येता? आयकूंक येता फाटल्यान? रमाकांत खलप आमचो उमेदवार आसा तो. आमचो मिडिया चेअरमॅन अमरनाथ पर्रीकर, अमित पालेकर आम आदमी पार्टीचो अध्यक्ष, प्रोफेसर रामाराव वाघ, शायनी ओलिवेरा, विक्टर गोन्साल्वीस, आमचो जॉन नासरेत, सगळे दुसरे मांजिरा सातल्यान मोगाळ गांवांत मेळ्ळो. आमी आतां इलेक्शना पावले देखून आमी चिंतूंक जाय इलेक्शना टायमार. आनी चिंतपाचे प्रश्न फकत 2 विचारता तुका. तुम्ही केन्ना हो आहा तो खासदार श्रीपाद नायक तुम्ही पळयला की पार्लिमेंटाक उब रावला आनी गोंयचे पासत कितें मोडला म्हूण आयकला? तुम्ही आयकला की कोणा नोकरी दिली म्हूण इतले 25 वर्स जाले आनी कोणाक दिली म्हूण तुमी आयकला? आतां हो तो जबाब तुमकां तेगे परफॉर्मन्साचे आनी धाडपाचें न्ही म्हणून कळ्ळें. बरो मनीस म्हणटात पूण बरो मनीस घरा बसोवपाचो, चाय आपोवपा जाता, जेवणां आपोवपा जाता. आमकां जाय आमचो खासदार वयतलो दिल्ली, आमचो आवाज काडटलो पार्लिमेंटान, आमचे पासत झगडटलो आनी तोच तो रमाकांत खलप. रमाकांत खलप व्हडलो आदवोगाद,
आनी हांव ल्हान आसतना तें वळखता. म्हगे बापूच्या बरोबर हांव केन्ना हायकोर्टान वयता तेन्ना ज्युडिशियल कमिशनर कोर्ट आशिल्लें तेन्ना हांव पळयतालो तो येतालो दुसऱ्या आदवोगादाक पळयतालो. सगळ्यांक बरें रेस्पेक्ट दिताले ताका, बरें मानताले आनी सगळे बरें रोयताले. तो सोप पाटी निवडून आयलो आमदार म्हणून गोंयांत. कोण कायदे हाडला आनी बरे बरे कायदे हाडले तेणें गोंयचे पासत. विधानसभेन उबो रावलो, कितले गोश्टी डिबेट केली आनी ऑपोजिशन लिडर कसो जाला. तेन्ना आमकां टीव्ही नाशिल्ली, आमकां मोबायल नाशिल्ली, पेपर वाचताले आमी आनी पेपर वाचपाक आनी खबर येताली ती डिबेट केस जाली, कितें पॉयंट काडलो, कितें हिशोब काडले आमकां बरें लागतालें. कित्याक फकत रुलींग न्ही, ऑपोजिशन कितें म्हणटा तें पासून तें आयकपाक जाय. आनी एसले मनीस आमी धाडटात जाल्यार वालोर ताका, कित्याक तो आमचो शिव जातलो. तो वयतलो पार्लिमेंटान आनी आवाज आमचो काडटलो. तुमी जाणात आमी केन्ना आमदारां नाल्यार खासदारां निवडून हाडटात जाल्यार आमी चिंतात आमचें कितें कोतलें म्हणून. आमचे आवय बापूय रावतात ते भुरग्यांक नोकरी दितली. आमीची भुरगीं चिंतात म्हाका चान्स केन्ना मेळटलो. दुसरे स्टेटीन वसात तुमी, दुसरी भुरग्यांक लोकांक नोकरी चेपयन गायला, पण आमची गोंयकारांक गायना. आमगे एमपीटी म्हूण आसा वास्को, कितले आमच्या लोकांक जॉब दिलो आहा थिंगा. आमगे गोवा शिपयार्ड म्हूण आसा थिंगा, आमगे भुरग्यांक जॉब मेळना थिंगा. आयुश हॉस्पिटल आसा, हांवें प्रश्न विचारलो कितले जॉब दिले ते. पयलीं श्रीपाद नायकान सांगलां गोंयच्या सरकाराक इन्फॉर्मेशन कार्ड म्हणून, आनी हांवें रिप्लाय दिली तेन्ना की इन्फॉर्मेशन दिवन असेंब्लीन हांवें प्रश्न विचारलो तेन्ना ती सांगला ते गोंयच्या सरकाराक इन्फॉर्मेशन ना, त्या केंद्र सरकाराक मागूंक जाय. मागीर एक लिस्ट काडलें दाखोवपाक की इतले जॉब्स आहात, इतले गोंयकारां दिले आनी इतले पेडणेकाराक दिले. हांव एक म्हणटा आमचे गोवा मेडिकल कॉलेज आहा सायडीन, कितले लोकां आमचे सांता क्रूज कॉन्स्टिट्युएन्सी लोकांक मेळ्ळे जॉब. तुमकां खबर आसा तुमकां जॉब मेळ्ळा, तुमगे भुरग्यांक कोणाक जॉब मेळ्ळा हिंगा गोवा मेडिकल कॉलेज. हॉस्पिटल गायल्या हांव जाणा पेशंट, जॉब पासून नोकरी पासून आमचे लोक रावतात. काँग्रेस सरकार आशिल्लो तेन्ना स्वता गरीब ते गरीब मनशाक असो स्वता बरें डेव्हलपमेंट करताले. काँग्रेस सरकार केन्ना लोकां मदें फूट गायना. आयज पळय कितें जाता, भावा मदें झगडी, गांवांत लोकां मदें झगडी, देवळान पावले थिंगाय झगडी. आमगे असले देश नाका, असले आमकां स्टेट नाका. तूं केन्ना उबो रावलो जाल्यार धमकी दितले तुका, कोणा बरोबर चोयले जाल्यार तुका आनी धमकी दितले, ट्रान्सफर करतले. असले सरकार असले आमकां लोक नाका. असले लोकांक घरा धाडपाचें आमी, कित्याक मागीर बरे उमेदवार हाडल्यार बरे चिंतले आनी बरे आमकां सर्वीस दितले. काँग्रेस सरकारान हे फाटी प्रॉमीस केला की 1 लाख बायलांक, गरीब बायलांक एक फॅमिलीक दितले म्हणून. शेतकार आहात ते रीण घेयले तेंचे रीण आहा ते वेव करतले म्हणून. आनी मिनिमम सपोर्ट प्रायस म्हणल्यार बेस प्रायस कितें जाय नाल्लाचें वा कितें बरें प्रायस दितले म्हणून. मेडिकल कॉलेजीन तुमी जाणा आमकां दीन दयाल म्हण आसा, 3-4 लाखाचे वालोर आसा. काँग्रेस सरकारान प्रॉमीस केला 25 लाखाचो इन्शुरन्स दितले म्हणून. आनी तुमी जाणा ते मनरेगा म्हूण आसा, मनरेगा काँग्रेस सरकारान हाडलो तेन्ना हेच ओपोज करताले, सांगपाचें पास करनाका म्हणून. पूण हेच आतां मनरेगा इम्प्लिमेंट करतात, लोकांक पयशे दितात. पण आमची काँग्रेस पक्षांनी प्रॉमीस केला की लोकांक मनरेगा 400 रुपये एक दिसा 400 रुपये मिनिमम लोकांक दितले म्हणून. आनी भुरगे आहात ते अप्रेंटिसशीप करतात ते, आयज ते भुरग्यांक
9,000 8,000 रुपये म्हयन्याक मेळटा आनी लास्ट जॉबाची गॅरंटी पासून ना. काँग्रेस सरकारान काँग्रेस पक्षान प्रॉमिस केला की हे लोकांक अप्रेंटिसशीप करतात ते तांकां 1 लाख वर्साक दितले म्हणून. सध्या 30 लाख वेकन्सी आहात ते केंद्र सरकारान काँग्रेस सरकारान सांगला ते भरले म्हणून. आमची हिशोब गोंयचो आहा तो म्हादेचो. म्हादेचो कोण चोयता? आमचो गोंयचे सरकार, केंद्र सरकार. गोंयचे सरकारान विकलो म्हादे पूण आमचे पक्ष आसात ते आम सरकार आमी सांगला करता. कोळसो तुमी आयकतात तो कोळसो फोन हाडटात ते मोरमुगांव पोर्टान तेज पासून आमी करतात. आमी कोर्टान पासून गेले डबल ट्रॅकिंगा पासून नंदमार पावर प्रोजेक्ट हे सगळे आमचे पक्ष आहात ते आमी उदक दितात लोकांक. आमी तेंचे पासून झगडले आनी फुडें गोंयचे बरें करपाक आमचे मुखार. तुमी पळयत आसतले दोंगर काट करतात आमचे गोंय विकतात. केन्ना तुमी चिंतत जाल्यार गोंय सारवार करपाक अशें करून केन्ना जाता काँग्रेस पक्ष आशिल्लो तेन्ना. हो तो टायम तुजे हातीन पावर आसा आनी तुजे हातीन तो पावर तुमी येयनात जाल्यार फुडें तूं जाणा आमचे गोंय काबार जातलें. देखून हांव तुमकां मागता की 7 तारखेर आमचे इलेक्शन आहा तेन्ना चूक नाका, पिकनिका वचनाका, याद थिंगा आनी मोत मारात आमचे खालप बाबा आनी आमचे हाताक. आनीक एक मागणें करता तुमकां. दक्षिण गोंयांत आमचो कॅप्टन विर्यातो म्हूण आसा. कॅप्टन विर्यातो फेर्नांडीस बरो मनीस, नेव्ही ऑफिसर आनी कारगील वॉरान आशिल्लो. डेकोरेट केला ताका, मेडल दिला. ताका लोकांक पासून सांग तुमी सोयर कोण आहा तेका सांग तो आसा म्हूण दक्षिण गोंयांत हाताक मारपाक आनी ताका निवडून हाडपाक. सो म्हजें मागणें तुमकां बरो उमेदवार जाय, तुमकां बरो खासदार जाय, वयो ना. तुमी रमाकांत खलाप्पाक आमचो नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट आसा तो ताका एक मत सोड नासतना ताका बरें मतान निवडून हाडपाक मातशें ताळी दियात. मागवत पासून दामोदर देव बरें करूं. चलिए ख़त्म हो गई बेकरारी, ख़त्म हो गया इंतज़ार. आप सभी साहिबान को जिस घड़ी का बेसब्री से इंतज़ार था, हमारे नेता अमित पाटेकर और आम आदमी के भी नेता अमित पाटेकर जो यहाँ पर आए हैं, उनका स्वागत करते हैं. स्वागत आप सभी से धन्यवाद करता हूँ. आप सभी का आभारी हूँ. आप लोगों ने इनका खैर मतलब किया. धन्यवाद. स्वागत करता युरी आलगांव अच्छे गिरीश चोडणकर, अमित पालेकर आणि गिरीश चोडणकर. अमित पाटेकर Magda आमचो साउथ गोवाचो एक एमएलए कोळेगांव एमएलए युरी आलगांव लागीं 2 वर्सां प्राग तो आमचो लीडर ऑफ द ऑपोजिशन. माचेर बसून आशिल्ले तुमचे सगळ्यांचे मोगाचे
काँग्रेस आणि इंडिया अलायन्साचे उमेदवार तशेंच आदले देशाचे लॉ मिनिस्टर आणि उत्तर गोंयचे मुखेले खासदार ॲडव्होकेट रमाकांत खलप, CWCचे मेंबर गिरीश चोडकर, पार्टीचे प्रेसिडेंट अमित पाटकर, आम आदमी पार्टीचे प्रेसिडेंट अमित पालेकर, दुसरे आमचे उत्तर गोंयचे कॅम्पेनाचे इंचार्ज आनी आमचे कलीग डॉक्टर कालूस पेरेरा, दुसरे सगळे आदले आमदार, पंच, सरपंच, म्हज्या मगळ भावनो मोडेलो वापरपाक पयले सुवातेर तुमकां सगळ्यांक खबर आहा कित्याक जेन्ना हे लोकसभेचे इलेक्शन जिखले गेले त्या वेळार काँग्रेस पक्षाक आनी काँग्रेस पक्षाच्या दुसरे सगळे इंडिया अलायन्साच्या वांगड्याक ताका सगळ्यांक दिसले की एक असलो खासदार उत्तर गोंयांत जायो ज्या खासदाराक एक ताकद आसपाक जाय, प्रश्न मांडपाक एक धमक आसपाक जाय. भावनो म्हणिल्लो आज हे बीजेपी सरकार ज्या पद्दतीन आज गोंयचे आक्रमण गोंयची भाटां गोंयची भाटां जावं शेतां ज्या पद्दतीन आज आक्रमण जाता आनी हे माणकुले आमचे गोंय ते सांबाळपाक आज जावं काँग्रेस पक्ष जावं दुसरे ऑपोजिशन पार्टी आज ते झगडटा आनी हे मुद्दे आज केंद्र सरकारान वो सेंटरान मांडपाक एक प्रयत्न आसपाक जाय. तुमचे उत्तर गोंयचे जे खासदार आहा त्या खासदारान कितले प्रश्न सुटावे करपाक प्रयत्न केले गोबोर ह्या अडेच वर्सांनी. म्हादयचो जेन्ना इश्यू जालो DPR विड्रॉ जायना जाल्यार आपूण देंवतलो म्हणून आपणागेलें रेजिग्नेशन दितलो म्हणून स्टेटमेंट केलो. तेज नंतर देशाच्या गृहमंत्री अमित शाहान ओपनली स्टेटमेंट केलो की ह्या प्रमोद सावंत सरकारान आनी कर्नाटकाच्या बीजेपी सरकारान हेंगेलें सेटींग जावन आमगेली म्हादय विकली म्हणून. आज भावनो भयणीनो आमचे आमदार इकरा आशिल्ले 8 डिफेक्शन करून गेले आनी हे डिफेक्शन आज देशभर इंजिनियर करपाक भारतीय जनता पार्टीचे सगळे मंत्री हितून शामील आहेत. पणजेच्या गांवांत तुमकां खबर आहा पणजेच्या गांवांत जो स्मार्ट सिटी आनी IPSCDL आनी स्मार्ट सिटी हे कॉर्पोरेशन जायते फाटी आमी हिंगा मोर्चा घातलो, प्रोटेस्ट केले, पूण आज जातले फाल्यां जातले म्हणून हे काम जातले म्हणून आज स्मार्ट सिटी करून उडयला. 1,500 करोड बारीक जनतेचे पैसे उदकांत घातला. ज्या पद्दतीन कला अकॅडमीचे तो ताज महाल आहा जे करप्शन थिंगा घडटा टेंडर नासतना 50 करोड असो हे टेंडर जालो. कोणाकूच पडत ना इतले करप्शन आज जाता. पणजेच्या गांवांत हे जे कसिनो आहा आज गोंयकारांक देशभर जावं भायल्या गांवांतूय जेन्ना आमगेले गोंयचो जेन्ना विचार करता वी आर नोन एज द सिन सिटी
नेवेडा ह्या गावात, अमेरिकाच्या गावात लास वेगस हिंगाय एक कसिनो आहे. या कसिनोचे हफ्ते हे सरकाराक मेळटाय, बीजेपी सरकाराक मेळटाय. हांकां तुमचे पळोवंक ना. ज्या पद्दतीन आज सगळे आमचे इंडिया अलायन्साचे पार्टनर, आमचे आम आदमी पक्षाचे येना अभामी पालेकर सगळ्यांक दिसले की आमी एकठांय जावपाक जाय. एकठांय जावपाक जाय. हे प्रश्न गोंयचे मांडपाक, हे प्रश्न सुटावे करपाक आज इतली हुकुमशाय, दादागिरी प्रधानमंत्री जे राजस्थानाच्या गावात उलयला, मुस्लिमां विरुद्ध उलयला, हितून तुमकां दाखोवन दिता भावनो घडिलो. कित्याक आमचे मदें धर्मामध्ये जावं हिंदू भाव, जावं मुसलमान भाव, जावं क्रिस्तांव भाव, सदांच गोंयकार आमी लिबरल, आमी फ्री, एकवटान आमी सदांच मुखार वयताले. म्हाका याद जाता जेन्ना हांव भुरगो आसतालो त्या वेळार आमचे भाई रमाकांत कलाप हाचे कॉन्ट्रिब्युशन गोंयांत इतले आशिल्ले. तो आमदार जालो, खासदार जालो, तुमच्या आशिर्वादान लॉ मिनिस्टर जालो. इतले बिलां ताणें हाडली, इतली रिझर्वेशन करपाक ताणें प्रयत्न केलो. आज काँग्रेस पक्षाक दिसले जावं दक्षिण गोंय कॅप्टन विराटवर रमाकांत कलाप हे जेन्ना लोकांक गमले हे दोन्ही कॅन्डिडेट म्हणून, त्या वेळार आमकां इतलो मोग फावो जालो. आज म्हाका खात्री आहा आनी हांव सांगपाक सोदतां, चड उलयना कित्याक आनी दक्षिण गोंयांत सांगेच्या गांवांत आनी सावर्डेच्या गांवांत म्हाका 2 मिटींग आयले. 2 उतरां तुमकां सांगता भावनो घडिलो. तुमचो फुडार तुमच्या हातांत आसा. आज आमी एक नई टीम कशी इंडिया अलायन्स सगळे गोंयभर जे आमकां डिवायड करपाक सोदताले, ज्या आमच्या नांवान जावं जातीच्या नांवान, कातीच्या नांवान जे बीजेपी डिवायड करता, हे प्रयत्न बंद करपाक जाय. हे प्रयत्न जर तर बंद जातले, आमचे संविधान हो बीजेपी सरकार चेंज करपाक सोदता. हो संविधान जो हक त्या वेळार आमचे काँग्रेसाचे लिडरूय आशिल्ले हे डिसिजन घेवपाक, टू फ्रेम द कॉन्स्टिट्यूशन. आनी दोतोर बाबासाहेब आंबेडकरान जो हक आमकां सेक्युलर मनीस म्हणून दिवपाक जे प्रयत्न केले, आज हुंय ना हुंय हे कॉन्स्टिट्यूशन चेंज करपाक हे बीजेपी सरकार मुखार सरले. हे कर्नाटकाचे तेगेले एक MP आसलो हेगडे म्हणून तेणे एक स्टेटमेंट केलेले आहे. आज हे बीजेपी सरकार येयले आहे कित्याक तांकां खबर आहा की तुमचो खासदार एडवोकेट रमाकांत कलाप मुखार जातलो म्हणून रावता. आनी सदांच भाशेन रमाकांत कलाप एक गोंयकारा पासून उक्ते म्हणून एक सारको सिंपल मनीस आनी सदांच तुमच्या बराबर तो आसतालो. आमकांय तो बरो गायड करतालो. आमी जायते एडवायस तेगेले घेताले. जेन्ना आमी पयले आमदार जाले त्या वेळार जायतो आमकां एडवायस करपाक तो मुखार सरलेलो. आज भावनो भयणीलो म्हाका दिसता हे गोंयचे प्रश्न जावं म्हादयचे, जावं अनएम्प्लॉयमेंट, जावं इन्फ्लेशन, जावं म्हारगाय, हे सगळे जर तर कामार जातले जाल्यार रमाकांत कलाप असलो मनीस आमकां जाय. कित्याक ह्यो बीजेपीचो सरकार आज आनी ओडे संवसार जेन्ना आहाय, वी डू नॉट बिलीव इन डिफेक्शन. पण ज्या पद्दतीन ह्या भ्रष्ट जुमला पार्टीच्या सरकारान कॉन्स्टिट्यूशनाचो अपमान केला, डिफेक्शन इंजिनियर करून इंजिनियरिंग डिफेक्शन इतली केली की आज अख्खे देशात आमदारांक ते विकती घेवपाक प्रयत्न करता. ह्या दिसांनी तुमकां सगळे कडेन बोर्ड दिसता, मोदी की गॅरंटी म्हणून. हे बोर्ड तुमकां होर्डिंग रस्त्यार दिसता, तुमकां हे पेपराचेर दिसता, मोबायलाचेर व्हॉट्सअप व्हिडिओ येता, पेट्रोल पंपाचेर दिसता, पब्लीक टॉयलेटरी दिसता. आनी मोदी की गॅरंटी
मोदी की गारंटी म्हाका दिसता आज 28 सुमार हे प्रोग्राम 28 प्रोग्राम हे काँग्रेस पक्षान केलेले हेजे फकत रिपॅकेजिंग जाला लेबल चेंज केला JNNURM म्हणून स्कीम आशिल्ली जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशन ते काढून अमृत म्हणून केले इंदिरा आवास योजना आशिल्ली ती काढून प्रधानमंत्री आवास योजना केले मेक इन इंडिया डिजिटल भारत हे सगळे स्किम्यो काँग्रेस पक्षान केलेले काँग्रेस पक्षाचो गोंयकाराक स्टेटहूड दिवपाक कोंकणी भास दिवपाक ओपिनियन पोल दिवपाक कित्याक त्या वेळार काँग्रेसाचे सरकार आसूंक नाशिल्ले दोतोर जागसिकेर जावं दुसरे आमचे सगळे गोंयचे पूत तांकां दिसले की गोवाक मत जावपाक शिरी पडा म्हणून त्या वेळार जावं नेहरू जावं इंदिरा गांधीजी हे आमकां ओपिनियन पोल दिले and this is the second opinion poll आज ये इलेक्शन is गोंयकार versus मनी पावर आणि मसल पावर versus कित्याक ही हुकुमशाय भावनो घडयलो ही हुकुमशाय जरी तर बंद जातली जाल्यार तुमी 7 तारखेक मोठे संख्येन येवन म्हाका खात्री आहा की तुमी सगळे आमचे भाई एडवोकेट रमाकांत कलापाक काँग्रेस पक्षाच्या हातीच्या सिंबलाक तुम्ही मत मारून कास्तार करतले म्हणून आणि म्हाका खात्री आहा तो तुमकां सदांच अवेलेबल स्टँड बाय आसतलो म्हणून आमी तेजे मार्फत सगळे आयज इंडिया अलायन्स तेजे बरोबर आहे आमची दोन उतरां तुमी आयकली म्हणून सगळ्यांक काळजांत देव बरें मिटींग फुडें वचचे पयलीं हांव उपकार मागता शाबुद्दीन शेख हाच्या लागीं आपाचो नॅशनल वायस प्रेसिडेंट बाब सिद्धेश भगत आमचे मदीं आसा ताका फुलांचो बुके दिवन येवकार करचो म्हणून त्याच बरोबर आमचे मदीं आसा गोवा फॉरवर्ड पार्टीचो ऑर्गनायझिंग सेक्रेटरी बाब दुर्गादास कामत ताका एक फुलांचो बुके दिवन येवकार दिवचो ब्रांड कॉन्सर्विस माइक इज योर्स मातशे जे कोण फाटल्यान उलयता उपकार करून मागता की मातशे उबी रावा एंड आतां आमी आमचो मॅनिफेस्टो लॉन्च करता मागता सो इट इज अ कॅन्डिडेट अपील that we're going to launch आमचो कॅन्डिडेटाचो अपील आमी लॉन्च करता मागता सगळे लागीं उलोवपाक येवकार दिवया ह्या एपिलाक हांव उल्लेख करता जेन्ना तुमी एपिलाक एक येवकार दिता त्याच एपिलाक तुमी तो मत मारपाचो तुमीच न्हू पूण एकामेकाक की सांगीत रावा की काँग्रेसाक या आमच्या एलायन्साक मत मारा देव बरें करूं मागता आमच्या स्पिकरा लागीं की आमी सांगला ते भाशेन दोन मिनटां उलोवन कित्याक आमचो कॅन्डिडेट रमाकांत कलाप मागीर उलोवंक देव बरें करूं म्हणटा
आमचो MLA युरी आलेमांव आनी ॲडवोकेट कार्लोस पेरेरा हांकां मिटिंगाक हांकां मार्च सोडून वचची पडली. आतां मागता आमचो CWC मेंबर गिरीश चोडकर लागीं 2 उतरां सांग. माचेर आशिल्ले आमचे अध्यक्ष आमचे कॅन्डिडेट आमचे सगळे अलायन्स पार्टनर्स वेळ चड केला बाकीचे भोवती आसा. आमी इंडिया अलायन्साचे कॅन्डिडेट रमाकांत खलप हांगा सपोर्ट करपाक सगळे हांगा आयिल्ले आसा. सगळे पक्षाचे लिडर्स सगळे पक्षाचे वर्कर्स हांगा हाजीर आसा. काँग्रेस पार्टीन वेगवेगळी ह्या फावटी आश्वासनां दिल्यात देशाच्या लोकांक आनी राहुल गांधी आनी आमचे खरगे हे देशभर भोंवले आनी लोकांचे प्रश्न जाणून घेतले. आमच्यो इंदिरा नगराच्यो खुबश्यो बायल्यो आयज हांगा हजर आसात. हमारे बहुत सी महिला इंदिरा नगर से आज इधर बैठी है. हमारी मीटिंग में बहुत अच्छा लग रहा है कि बहुत बड़ा वर्ग महिला का वर्ग इधर है. और हमें मालूम है कि इंदिरा नगर जो इधर बनाया था वो भी एक कांग्रेस की सोच थी, इंदिरा गांधी की सोच थी. उसके नाम से ये नगरी भी बनाई थी. आणि आज जेन्ना देशात म्हारगाय जाता, बारीक फॅमिली त्रास जातात, आम्ही एक वादो केला, आम्ही एक आश्वासन दिला की गरीब बायलांक, गरीब फॅमिलीच्या प्रत्येक बायलेक 1 लाख रुपयाचो बेनिफिट, कॅश ट्रान्सफर बेनिफिट त्यांच्या अकाउंटात आम्ही ट्रान्सफर करतले. आज हम एक अनाउंस करना चाहते हैं, हमारे इधर बहुत महिला वर्ग है. राहुल गांधी जी खरगे जी ने अनाउंस किया है मैनिफेस्टो में कि हर महिला फैमिली, हर फैमिली को जो महिला है, गरीब महिला है, उनके लिए 1 लाख रुपया ट्रांसफर उनके अकाउंट में हमारा सरकार बनते ही ये योजना हम लागू करेंगे. ये हम आपको आज इधर से बोलना चाहते हैं. अनएम्प्लॉयड लोकांखातीर 200 लाख जॉब जे पेंडिंग आशिल्ले नरेंद्र मोदी दवरलेले ते रिलीज करतले. आणि जे बेरोजगार युवक आसात तांकां 8,000 रुपया म्हयन्याचो वक्त दिवन अप्रेंटिसशीप त्याच्या अंडर आम्ही तांकां काम दिलें. म्हणजे बेरोजगार युवकाची प्रॉब्लेम सॉल्व करपाक सुद्दां हो सरकार मुखार सरलेलो आसा. आज आमचो गॅस प्रायस पळय, आज जो सिलिंडर आमकां घेवपाक गेलो 350 रुपया कांग्रेस टायमार आशिल्लो. आज का गैस सिलेंडर का प्राइस क्या है? आज गैस सिलेंडर का प्राइस किती आसा? 1,000 रुपया, 1,200 रुपया. आता इलेक्शना खातीर 200 रुपया देंवयला. सो हे फटिंगाचे सरकार आनी त्या खातीर आमी एक वेगळो बदल करपाक सोदतात आनी ही योजना गरिबां खातीर आमी लागू करपाक सोदतात. आमकां खबर आसा हांगा आमी अनेक मिटींग घेतलेली. प्रियंका गांधी येयल्ली, तुमकां खूब जाणां याद जाल्या आसतली. आनी थंय रुडॉल्फ म्हणजे तो येतलो, ह्या मतदारसंघात रुडॉल्फ फर्नांडीस हाका आमी तिकेट दिली. आनी तेणें ती मामीची लेगसी, विक्टोरियाची लेगसी, तिका आमी मामी म्हणटाली, त्या मामीच्या लेगसी खातीर तेणें तिकेट आपल्याक दिवची म्हणून मागली. खुबशे कार्यकर्ते तिकेट दिवची म्हणून मागली. ताका आमी तिकेट दिली. तेजे नंतर ताणें बांबोळेच्या खुर्सार वचून सोपून घेतलो की आपूण कितें केलें जाल्यार ह्या 5 वर्सांत काँग्रेस पक्ष असोच सोडपाना. म्हणजे जो बांबोळेचा खुरीस हो सारको पवित्र खुरीस, हांगा खुबशे भाव, सगळे धर्माचे भाव ते वयतात, त्या खुर्साक पांय पडटात, थंय मागणी करतात. आणि त्याच्या नंतर वो 14 रुडॉल्फ फर्नांडीस
मागीची लेगसी घालतो आनी स्टेटमेंट दिलें कित्याक केलें जाल्यार आपूण कसो वचपाना आमकां खबर ना नेगोशिएशन चलतालें आमदारा कडेन आमी 2 आमदार आसा कोण 10 कोटी ऑफर करताले कोणा 20 कोटी ऑफर करताले म्हाका दिसता रुडॉल्फाक बी तेणी ऑफर केल्ली आसतली म्हाका खबर ना रुडॉल्फ म्हणल्यार सगळ्या आमदाराचो बापूय म्हणून रुडॉल्फाचो डिमांड 10 आनी 20 कोटी आयकत आशिल्लो अशें सगळे उलयतात बाकीचे आमदारूय सांगतात आनी शेवटाक तेणें की कारण एटल्या खातीर 8 आमदार एक जावचे दिले आनी ताका कन्विन्स करपाक रातभर सीएम ताच्या घरान बसलो आनी आयज लोक सगळे उलयतात की 30 कोटी काय 40 कोटी एक्चुअली लोकांनी तो फिगर कन्फ्युजन आसा लोक हेय उलयतात की मुख्यमंत्री हे कॅश घेवन गेलो आनी मुख्यमंत्र्याक रातभर थंय बसून दवरलो तर 1 रुपयाची नोट कमी जावपाक जायना जो तो अमावंट 30 कोटी काय 40 कोटी तुजो आशिल्लो हो त्याचे फुड्यान बसून ते एंटायर पयशे बेजीस आनी मुख्यमंत्र्याक रातभर दवरलो आनी सकाळी 6 वरांचेर त्या पेपराचेर सायन केली आपूण डिफेक्ट जावपा ह्या सारको आमदार जो देवाक पळयता असल्या आमदाराक तुमी परत सपोर्ट करत ह्या असेंब्ली ह्या पार्लमेंटाच्या इलेक्शनाक परत तो मतदान मागपाक येतलो आपल्या खासदारा खातीर तेन्ना ह्या खासदाराक ह्या आमदाराक विचारात तुमी देवा कडेन खोटी म्हणत कशी केली आनी रुडॉल्फा कडेन हांव डिमांड करता पब्लिकली त्याच भाशेन ज्या भाशेचेर आपल्याची तिकेट अनावन्स केली प्रियंका गांधी हाडून ताचो प्रचार केल्लो अशाच भाशेन लोकां हाडून सांग तुवें एक्झॅक्टली आंकडो कितलो घेतलो ते 30 कोटी आशिल्ले काय ते 40 कोटी आशिल्ले ह्या सांताक्रुजाच्या लोकांक तुवें कितले कोटी विकले हें तुका आयज लोकांच्या मुखार आतां सांगचें ही तुका मागणी करता आनी सगळ्यांक देव बरें करूं मुखार आसतले आमचे गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित बागमाटकर इंडिया आघाडी इंडिया अलायन्स सांताक्रूज पणजी आणि तालिगांव मिटिंगेक हाजीर आशिल्ले आमचे उत्तर गोंयचे इंडिया आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रमाकांत घालप इतर सगळे मान्यवर आमचे काँग्रेस पक्षाचे CWC परमनंट इन्व्हायटी गिरीश चोडणकर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष गोवा फॉरवर्डाचे जनरल सेक्रेटरी तसेच आम आदमी पक्षाचे इतर ऑफिस बेरर्स आणि हांगा जमलेले सगळे तिनूय मतदारसंघाचे वर्कर म्हाका दिसता हांगा जे लीडर बाबुरी आलेमाव आमचे आदले अध्यक्ष तसेच CWCचे परमनंट इन्व्हायटी गिरीश चोडणकरान जे कितें सांगलें जो उल्लेख केलो विनंती करता हांगा बशिल्ले सगळे कार्यकर्ते वर्कर्स मातशें लक्ष दिवन आयकचें हांव कितें सांगता काल आमच्या दक्षिण गोंयच्या उमेदवारान एक स्टेटमेंट केलो नावेली मतदारसंघात आणि आम्ही टाइम एंड अगेन सांगता की हे भारतीय जनता पार्टी म्हणटा ते एक प्रोपोगंडा मशीन अर्थाचो अनर्थ करप स्टेटमेंट आसा ताका तोडप आणि लोकांक मिसगायड करपाचो प्रयत्न करप तो दिसता आज जालो फाटल्यान जे बसले ताका विनंती
गरजेचें आसा की ही बीजेपी पार्टी कशी लोकांक मिसगायड करता. ताचो स्टेटमेंट तांणी रॉंग यूज केलो आनी आज ह्या देशाचो प्रधानमंत्री छत्तीसगडाच्या राज्यान ताणें ताचो उल्लेख केलो आनी त्या स्टेटमेंटाक पळोवन तो उलयलो. अरे ज्या मनशान 26 वर्सां आपल्या जिवनाची या देशाक राखपा लागून जेन्ना ताणें आपले जिवाची पर्वा करना आसतना ताणें नेवीक जेन्ना तो वॉर वेटरन जेन्ना जालो तेन्ना हो प्रधानमंत्री सांगता की हे एंटी नॅशनल, अनकॉन्स्टिट्युशनल आनी जो देवा कडेन उलयता मनीस जाणें गोंयकाराचो विश्वासघात केलो, ताणें मडगांवकाराचो विश्वासघात केलो, ताका एक अनऑफिशियल स्पोक्सपर्सन म्हणटा. म्हाका ताकूच दिसता की ताका स्पोक्सपर्सनाची सुद्दां पदवी ना, पूण ह्या भारतीय जनता पार्टीन ह्या अनऑफिशियल स्पोक्सपर्सना तर्फे आमच्या उमेदवाराचेर एटॅक केलो. आमी ताका ओपन चॅलेंज दिल्ली आसा आनी हांव मिडियाच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्र्याक आनी बीजेपीच्या अध्यक्षाक ओपन चॅलेंज दिता की तांणी येवचे आनी आमच्या दोनूय उमेदवारा कडेन ओपन डिबेट करची. टायम आनी प्लेस तुमी सांगा. जे आज कोर मुद्दे आसात हे गोंयचे राज्याचे आनी देशाचे जे आज कोर मुद्दे आसात, अनएम्प्लॉयमेंट आसतलो, म्हारगाय आसतली. आज जे नरेंद्र मोदीन सांगिल्ले आपूण काला धन परत हाडटा ताजेर तांणी भासाभास करची, गॅस सिलिंडराचेर भासाभास करची. जी आज अनएम्प्लॉयमेंट गोंय राज्य आज देशात नंबर 1 जाल्ले आसा ताजेर भासाभास करची. आनी नाका आशिल्ले स्टेटमेंट तोडप, मिसकोट करप आनी लोकांक मिसगायड करपाचो प्रयत्न म्हाका दिसता भारतीय जनता पार्टी हे बंद करपाक जाय. आज आमचे उमेदवार आनी आपले वोट अपील आपलो जाहीरनामो तुमच्या मुखार दवरिल्लो आसा. आमचो प्रयास आसा की फुडले 15 दीस उत्तर गोंयच्या प्रत्येक घरान प्रत्येक वोटरा कडेन काँग्रेस पक्षाचे गॅरंटी कार्ड, काँग्रेस पक्षाचो मॅनिफेस्टो आनी आमच्या उमेदवाराचे अपील हे प्रत्येक घरान आमी पावयतले. हांव आमच्या काँग्रेस पक्षाच्यो 3 गॅरंटी आज तुमच्या मुखार दवरता कित्याक म्हाका दिसता ह्यो 3 गॅरंटी ह्या मतदारसंघात अत्यंत गरजेच्यो आसा. युवा न्याय जेन्ना 7 मेक हांगा इलेक्शन जातलें तेन्ना भोवमतांनी तुमी जेन्ना आमच्या उमेदवाराक निवडून हाडटले आनी 4 जुनाक जेन्ना रिजल्ट येतलो आनी इंडिया आघाडीचें जेन्ना सरकार जातलें तेन्ना काँग्रेस पक्ष युवा न्याया भितर पयली नोकरी पक्की. जे यूथ ह्या देशाचे जे एज्युकेटेड यूथ आसा तांकां वर्साक 1 लाख रुपया अप्रेंटिसशिपच्या रुपान मेळटले. ज्यो गरीब महिला आसात तांकां वर्साक 1 लाख रुपया गरीब महिलेक वर्साक 1 लाख रुपया मेळटले. जे डेली वेज वर्कर जे आसात तांकां मिनिमम वेज एक प्रमाणे 400 रुपया पर डे नॅशनल मिनिमम वेज अंडर मनरेगा हे प्रत्येक गरीब जनतेक जो डेली वेज वर्कर आसा हाका ते लागू जातले. ताच्या उपरांत ज्यो फेर मिनिमम प्रायस जे आसा ते मागीर गॅस सिलिंडर आसतले, MSP आसतल्यो, ज्यो शेतकरी आसात जांकां जे मिनिमम सेल प्रायस हो आमी आमच्या सरकारी जमीन ते लागू करतले. आज जेन्ना आमी उत्तर गोंयांत सगळे कडेन भोंवतात, पेडणे धरून मांद्रे धरून सत्तरी धरून आज आमी जेन्ना पणजे पावले तेन्ना आज हांव सांताक्रूज तशेंच पणजे आनी तालिगांवच्या जनतेक खात्रेन सांगता की लोकांचो जो आज उत्साह आसा, लोकांचे जे आज एंथुजियाझम आसा आनी जे उत्तर गोंयच्या लोकांनी एक निर्णय केला की ह्या फावट 25 वर्सां पुरो जाली, ह्या फावट आमी इंडिया आघाडी इंडिया राज्याचो कॅन्डिडेट रमाकांत सरकार बहुमतान निवडून हाडटले. हातूंत मातूय दुबाव जो उत्तर गोंयचो जो कॅन्डिडेट खासदार जो ह्या भारतीय जनता पार्टी
गेली 25 वर्सां आमची आवय माजय विवर माजयचो मुख्यमंत्री म्हणटा की आपल्या आवापेक्षा व्हडली तिका जर राखपाक शकलो ना ते काम आमचे भाई कलप करतलो. ज्या मनशान 18 म्हयन्या भितर 18 कम्युनिटीज ऑफ गोवन तांकां ओबीसीचे जे स्थान दिले तर म्हाका खात्री आसा की उत्तर गोंयचे सगळे प्रश्न ते मागीर उदकाचे आसूं म्हारगाय आसूं अनएम्प्लॉयमेंट आसूं हे सगळे प्रश्न आमी सुटयतले. जे आज पणजेचे जे नरेंद्र मोदीन आमकां 2014 स्वप्न दाखयलें स्मार्ट सिटी त्या स्मार्ट सिटीच्या रूपान गेली 10 वर्सां पणजेकार सोंसतात ते 10 वर्सां हे बीजेपीचे सरकार एव्हरी एमएलए ताचेर करप्शन करता. माचेर आमचो मिडियाचो चेअरमॅन बसला बाबा अमरनाथ पणजेकर ताणें सांगिल्लें की हे सरकार म्हणटा ते टोटल मिशन टोटल करप्शन आणि ते पयर जेन्ना पावस पडलो तेन्ना उघड जाले. बीजेपीच्या कार्यालया मुखार फूल गटार कॉलेज जालो. थंय उदकाची लायन सिवरेजची लायन फुटून उदकाचे पिवपाचें उदक सिवरेजच्या लायनीच्या भितर सगळे पणजेकारांक पावले आणि त्या दीस म्हाका दिसता पणजेकारांनी सिवरेज आनी उदकाचे कॉकटेल पिला आसतले रातचे. जे स्मार्ट सिटी म्हणून सांगता आतां गेली 10 वर्सां जाली अजून ती पणजे कंप्लीट जायना. कित्याक हांगा फक्त खावपाक जाय. आज तुम्ही पळयलां की प्रत्येक डिपार्टमेंटान करप्शन आसा. तुम्ही आज मामलेदारान वचात थंय करप्शन, तुम्ही आज म्युटेशनाक घालात थंय करप्शन, तुम्ही आज सर्टिफिकेट घेवपाक गेले सादी थंय करप्शन. जो मनीस सांगतालो की ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज हाचे चपरासी करून सगळे लोक खावपाक लागले आनी तो कांयच कंट्रोल. आज आमचो देश आमचे राज्य आज खंय तरी म्हाका दिसता धोक्यान आसा. आणि काँग्रेस पक्ष जेन्ना निवडून येतलो तेन्ना हांव एक गॅरंटी तुमकां दिता की आज ज्या पद्दतीन बीजेपीचे सरकार आमचे गोंयचे जागे भाटां बेजां विकपाक पळय काडल्या ह्या भायल्या लोकांक ते आमी बंद करतले. आमच्या मॅनिफेस्टोन आमी घातिल्ले आसा तो पॉयंट जे आज प्रत्येक गोंयकार आज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरान जो स्ट्रगल करता. आज तुम्ही खंयच्या हॉस्पिटलान वचात शिवाय जीएमसी खंयच्या आतां हेल्थ सेक्टरान तुमकां वखदां मेळना दोतोर नासतात. ती सुविधा आमी करून दिली. आज जेन्ना आमी पुराय गोंयभर जेन्ना भोंवतात आमी सांजचे आतां मडगांवच्या शहरान आशिल्ले आनी थंय देवागडी उलोवपी मनीस ताच्या खूब मतदारसंघान जेन्ना आमी रॅली काडली हजारांनी लोक ते आशिल्ले. हांव खात्रेन सांगता की मडगांवच्या शारान ह्या फावट काँग्रेस पक्षाक बहुमतान लीड मेळटली. तुम्ही कदाचित देवा कडेन उलयता आसतले पूण लोक आमचे कडेन उलयता, गोंयची जनता आमचे कडेन उलयता. तुम्ही लोकांक गोंयच्या जनतेक मडगांवकारांक देवाच्या नांवान फटयले आसा. ह्या मतदारसंघाचो मनीस जेन्ना असेंब्लीन तुम्ही पळयले की 50 खोके हो लोके म्हणटकीर तो बसलो. त्या मनशाक तुम्ही ज्या मनशाक ह्या मतदारसंघांतल्यान जेन्ना निवडून दिल्लो ताणें तुमचो विश्वासघात केला. ताणें काँग्रेस पक्षाचो विश्वासघात केला आनी जे 2024 पळय इलेक्शन जे येता 7 मे म्हाका दिसता ह्या लोकांक ह्या गटाराक आमी दाखोवन दिवचे पडटले की तुमी आमचे मॅन्डेट सोडपाक शकना, तुमी आमचो विश्वासघात सोडपाक शकना. आमी बहुमतान ह्या मतदारसंघान लीड करून दाखयले आनी म्हाका खात्री आसा की आज माचेर जेन्ना सगळे पक्ष सगळे विरोधी पक्ष जेन्ना एकठांय जाले तेन्ना ह्या मतदारसंघान ह्या गद्दाराक आमी हांगा लीड काडून आमचे जे उमेदवार एडवोकेट रमाकांत खलप हाका बहुमतान आमी उत्तर गोंयांत निवडून दिले. हांव तो वेळ घेना कित्याक आमकां तुका वास्कोच्या शारान एक मिटींग लायिल्ली आसा. चड पॉयंट उलयना कित्याक मागीर आमचो बाई कलप रागार जातलो. तो म्हणटा तूं सगळे आपले मुद्दे उलोवन वता. आज तुमी मोठ्या संख्येन हांगा आयल्यात तांकां आयकुपाक तांचे विचार आयकुपाक ते मुखार कितें करतले सो हांव थोडो स्पेस तांकांय दवरता. पूण वचच्या पयलीं हांगा जितले लोक बसल्यात तांकां एक हांव अपील करपाक सोदता. 2014 नरेंद्र मोदीचे भाशण तुम्ही याद करात. हांगा सायडीच्याच 500 मीटर पयस तो आयिल्लो विजय संकल्प रॅली म्हणटा ती गोंयच्यान चालू जाली.
आज हो नरेंद्र मोदी छत्तीसगड होता आणि आमच्या उमेदवाराचं स्टेटमेंट तोडून त्या लोकांना डिस्गाईड करतात छत्तीसगडच्या लोकांना. आम्ही ऐकले म्हटल्या दिसांनी की तो कुडचडेच्या गावात म्हणजे जे कॉन्स्टिट्युन्सी थंय तो येवपाचो कित्याक तांकां रियलायज जाला की दक्षिण गोंय ते हारतात म्हणून पयलीं आमी आयकलें की तो कुडचड्यार येता म्हणून. जेन्ना आतां मडगांव गेलो म्हाका आतां कळून आयलें की तो खंय दाबोळे येवपाचो कित्याक तांकां आतां कळ्ळें की दाबोळे तांचें सिच्युएशन सारकें ना थंय हारला. आज बीजेपी गोंय राज्याचो मुख्यमंत्री ह्या राज्याचो अध्यक्ष बीजेपीचो हे आज रेटल जाल्यार तांकां आतां कळना कितें करपाचें तें खंयच्याच जमीन हालताले तांकां कळना. जेन्ना मडगांव गेलो आज आमची मडगांवची जी कॉर्नर मिटींग आशिल्ली ती आज पब्लीक मिटींगेंत कन्वर्ट जाली. थंयचे जनरेशनचे लोक आयिल्ले. आतां हांव तुमकां सांगता रातचो आज फोन वचलो वयर नरेंद्र मोदी की कुडचडेंनी दाबोळेंनी आमकां आतां मिटींग मडगांव घेवची पडटली मडगांव आमच्या हातींतल्यान वता. ही आज बीजेपीची परिस्थिती जाल्ली. आज हांगा जमिल्ले सगळे लोक आमी एक ठामपणे आमी एक आज प्लेस घेवया की 7 मे 2014 नरेंद्र मोदीचे भाषण याद करत होती सायलीन जाल्ले ते ताणे आज राज्याच्या लोकांक फटयल्ले आसा. ताणे सांगिल्लें आपूण निवडून येतकीच आपूण स्पेशल स्टेटस गोंयांक दिल्लो. स्पेशल स्टेटस नरेंद्र मोदी विसरलो आजले मुख्यमंत्री विसरलो आणि आतालो जो मुख्यमंत्री हा तोय विसरलो. ताणे दुसरें एक सांगिल्लें की मायनिंग आपूण निवडून येतकीच 3 म्हयन्यांनी चालू करता. 10 वर्सां जालीं मायनिंग चालू जावपाचो नांवूच ना. सो म्हाका दिसता नरेंद्र मोदी जेन्ना तो कुडचड्यार येवं जाल्यार दाबोळे येवं जाल्यार मडगांव येवं सगळ्या गोंयकारांनी ताका प्रश्न विचारपाक जाय की तुवें आमकां सांगिल्लें 2014 चेटीन येतले त्या चेटीन केन्ना येतले. तुवें सांगिल्लें 15 लाख रुपया दिता अजूनय एक आणो आयलो ना आमच्या खात्यात. आयला 15 लाख रुपया तुमकां आयले. ताणें सांगिल्लें काला धन परत हाडटा म्हणून. काला धनाचो एक आणो आयलो ना. ताणें सांगिल्लें म्हारगाय देंवता म्हणून. ताणें सांगिल्लें वर्साक 2 कोटी जॉब दिता म्हणून. पूण आज गोंयकार तरुण पिढी जॉबाक तळमळत आसा. हांचे कडेन जॉब मागपाक गेलो जाल्यार प्रत्येक मंत्री 30 लाख रुपया 25 लाख 40 लाख रुपया जॉबाक मागतात. म्हाका दिसता हे सगळे मुद्दे हे सगळे प्रश्न आमी नरेंद्र मोदी जेन्ना तो गोंयांत येतलो तेन्ना आमी ताका विचारपाक जाय. आनी 7 मे जेन्ना तुमी मतदान करपाक वतले तेन्ना हांव तुमकां नरेंद्र मोदीची 2014 उतरां पांयां पडूं नाका. शासनान नमस्कार करात गॅस सिलिंडराक आणि मनान सांगात की नरेंद्र मोदी पुरो जाले तुजे चेतीन गेल्ली 10 वर्सां आमी 1000 रुपया दिवन पुरो जाले. आमचे कडेन आनी सोंसना आमकां परवडना. आमचे 2014चे दीस बरे आशिल्ले. आमी भोवमतान काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराक बटन दामया काँग्रेस पक्षाक निवडून हाडला आनी त्या चेतीन आशिल्ले ते तुमकां परत दिवया. देव बरें करूं. जय हिंद जय गोवा. अभिपाठ पारकर. आता आमचे मुखार आसतले आम आदमीचे नॅशनल व्हायस प्रेसिडेंट सिद्धेश पाल भगत. नमस्कार. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. भारत माता के. भारत माता के. भारत माता के. पयलीं उलोवपाक येवपाक पयलीं म्हाका एक अमित पालेकर बाईन मेसेज करता चड टायम घेना 2.5 मिनटाच्या वयर उलोवपाक मेळपाना म्हणून. सो पयलींच सांगता कित्याक मागीर अकस्मात बंद करपाक पडलें जाल्यार तुमी अमित पालेकर बाईक करपाक जाता म्हणून. सो चड वेळ घेना हें म्हाका खबर आसा. सगळ्यांक भुरगीं आसा आनी टायमूय जाला. सांगपाचें म्हणल्यार एक गोश्ट आसा. गोंयांतच न्ही पुरे भारताक एक दाढीवाल्यान मारला. धवे धवे दाढीवाल्यान काळे न्ही नाल्यार म्हाज्या नांवार बगो मारशे. तुमकां खबर आसतलें की सद्या कितें चल्लां तें गोंयभर आनी देशभर. मातशें थंड रावपाक मागता. खाला खाला भेटो
चड वेळ घेना. मेन म्हणल्यार तुमकां सांगपाची गरज आसा कितें काय म्हणल्यार आयज एवरी टायम एक कसले तरी फोट मुखार हाडटात आनी BJP हे नाडून वतात. आयज तुमकां कळपाची गरज आसा की आयज जशें अमित पाटकरान म्हणलें 15 लाख तुमच्या अकाउंटान आयले काय कितें. तुमच्या अकाउंटान 15 लाख येवं ना येवं पूण BJPच्या अकाउंटान 6,000 कोटी आयले. हेतून दुबाव आसा तुमकां. कालाचो येवं ना पूण इलेक्ट्रल बॉन्ड आयले. म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड तेणी खंय यूज केलो काय तुमच्या देशाक काबार करपाक यूज केलो. आयज ते एम्प्लॉयमेंटाच्या बद्दल उलयना. आयज तुमच्या घरात कितलेशे यूथ आसतले जेंका जॉब ना, त्यांची परिस्थिती बिकट जाला. कितले जाण ग्रॅज्युएशन केला, कितले जाणांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केला, पूण ते पगाराचे वता जाल्यार 15,000 आनी 20,000चे पगार वता. आनी फीज कितली आसता काय म्हणल्यार वर्साक 1 लाख 1.5 लाख. सारकें की ना? मानतात तुमी? आयज अशी परिस्थिती जाला. खंय कितें जालें, चंद्रयान वयर काडलो जाल्यार हो दाढीवालो रावन फ्लॅग असो उडयता. अशें दिसता की हे चंद्रयानाचे वाहन हिरी चलोवन चंद्रार गेले, चंद्रार पावयलो आनी थंयच्यान तो पयलो आयलो आनी झंडो हालयता आनी सायडीक फाटल्यान बसून फ्लॅग मारता. जेणे कोणें काम केला तो फाटल्यान बसता पूण हो जोकर बसून फ्लॅग हालयता. तेजे बॅड लक इतलें की तो इंडियाच्या फायनलीक गेलो, थंय क्रिकेट वर्ल्ड कपाक आनी थंय इंडिया हारले. म्हणल्यार आयज अशी परिस्थिती जाला की शिकिल्लो मनीस प्रधानमंत्री नासतना देश कसो काबार जाता हो भारत देश पळोवपाक मेळटा. ह्या हेमीन केन्ना उठून सांगता की आपूण च्या विकतालो. सांगतालो की सांगनाशिल्लो. सांगतालो की सांगनाशिल्लो. मदीं सांगता तो आपूण ग्रॅज्युएशन केलें. अरे तूं च्या केन्ना विकतालो, तूं ग्रॅज्युएशन केन्ना करतालो, तुवें शाखेन केन्ना काम केलें. म्हणल्यार तूं इतलो मदींच म्हणटा आपूण हिमालयाचेर वचून तपस्या केली जाल्यार तुवें इतलें सगळें केलें जाल्यार तूं केन्ना केलें. आमकां केन्ना सांग बाबा अशें केलें जाता म्हणून आमी कितें करता. हांगाच मेडसेच्या गांवांत तेणी शपथ केली की आपूण गोंयांक स्पेशल स्टेटस दितले. अरे स्पेशल स्टेटस सोड, आमच्या गोंयकाराक मातशें तरी स्पेशल फील कर. आयज 25 वर्सां जे MP आशिल्ले तेणी म्हाका सांगचें की चिंबलच्या गांवांत कितले जॉब दिले. जॉब सोडून ती चिंबलच्या गांवांत कितले येवन गेलो तूं. आयज म्हाका लज दिसता सांगपाक की जेन्ना इलेक्शनाची भाशणां जाता तेन्ना हिंदू मुस्लीम ख्रिश्चन हेचे बद्दल उलयले गेले वता. ना एम्प्लॉयमेंटाचे उलयनात, म्हारगायेचे बद्दल उलयनात, कित्याचे बद्दल उलयनात. पूण आमच्या भावांक हिंदू मुस्लीम आनी ख्रिश्चनाक कशें डिवायड करप हे उलोवप चालू आसता. हांव सांगपाक सोदता राम के बिना रमजान नहीं और अली के बिना दिवाली नहीं. सारकें की ना? जेन्ना ईद जाता तेन्ना आमी वतात मरे जेवपाक. हांगा सांगपाची गजाल म्हणल्यार कितें जाला, 5 वर्सांनी एकदा हे सगळे जाण जे जिखून आयला ते तुमच्या दारान तुमचे पांय पडपाक येता. आनी जशे 5 वर्सां जाले म्हणल्यार दुसरो दीस जालो ते तुका पयल्या सुद्दां पयलें अशें करतले. मानतात ती माननात तुमी. आजकाल तुम्ही ते हांव एक सांगता, समज तुम्ही पळयतात की मतां मारपाक वतना जाल्यार तुमच्या घरान आशिल्ली धाकटे भुरग्यांचे तोंड पळोवन वचात. आज तो भुरगो 3 वर्साचो आसतलो, फाल्यां 10 वर्साचो आसतलो, मागीर तो 10वेक आसतलो, मागीर तो 12 आसतलो, मागीर कितें बेकार आसतलो. हें चिंतपाची गरज आसा. आज इंडिया अलायन्स कित्या बरोबर आयला काय म्हणल्यार डिव्हिजन ऑफ वोट्स जावपाक नाका म्हणून. आनी थोड्यांक जेन्ना आपयले अलायन्सान तेन्ना ते घालतात की बाबा आमची ही अटी आसा, ती अटी आसा, ती अटी आसा. कसली अटी? आमची एकूच अट आसा, गोंय सांबाळपाचें आनी भारत देश सांबाळपाचो. तुमकां एक सांगू, अशी परिस्थिती जाला 5 किल राशन आमी दितले म्हणटा ते. अरे 5 किल राशन कितले दीस खातले आमी? तूं इतले तरी सांग की बाबा आपूण घरान जॉब दितलो की तुमकां 5 किल राशन भुरग्याचें घेवपाक पडपाना, पूण तुमी बासमती रायस खातले ना की सोसायटीचे रायस खावपाना म्हणून. कोविडाचो टायम आयलो, कितले जाण तुमच्या दारान आयले. सो हांव तुमकां सांगपाक सोदता, चड वेळ घेना. चड वेळ गेल्यार हे म्हाका तापयतले. उलोवपाक गेल्यार हे व्हडले आसा ते भाशण. ते जुमला लिस्ट आसता पळय, ह्या मोदीच्या गॅरंटी सांगनाका. एटलिस्ट चायनाच्या प्रोडक्टाक जी वॉरंटी आनी गॅरंटी आसता पळय तेका व्हॅल्यू आसा, पूण ह्या मोदीच्या जुमला गॅरंटी कसलीच गॅरंटी ना. हेतून दुबाव कांय ना. सो सभी खालाओं को और बहनों को कहना चाहता हूँ कि
ये मोदी के जुमले को मत आना, उसे काला धन भी नहीं लाया। वो किसानों के बारे में जब बात करता है तब ये बात करता है, बोलता है कि मैं कर्ज माफ नहीं करूंगा, पर ये जो नरेंद्र मोदी है, अदानी है, ये उनका कर्ज माफ होता है, पर हम गरीबों का कर्ज नहीं माफ होता। तो मैं कहना चाहता हूं कि 7 मई को आप बहुत संख्या से बाहर आओ और हमारे जो इंडिया के कैंडिडेट है रमाकांत जी खलप, उनको बहुत मत से जीत के लाओ। ही दो सूत्र सांगता, सगळ्यांक देव बरें करूं। अल्लाह हाफिज, जय हिंद। आता आमच्या गोंय राज्याचे आवाजे प्रेसिडेंट अमित पालेकर होते। देव सगळ्यांक बरो दीस देव। देशाक आतां गुलाब घेवन मारपाचो असतो सारकें, कारण कितें इलेक्शन कमिशनाचे जे रुल्स आसा ते ओपोजिशन पार्टीक सगळ्यांक लागू जाता, ते बीजेपीक लागू जायना। इलेक्शन कमिशन 10 टायम मागत जाल्यार आतां 8 पर्यंत टायम दिता, ही परिस्थिती आसा। तुम्ही पळयलां आसतलें 3 दीस पयलीं आमचो प्रायम मिनिस्टर म्हणटा की आमचे बायलांचे मंगळसूत्र सेफ ना। अरे आमच्या बायलांचे मंगळसूत्र खूप सेफ आसा। तुम्ही जे धर्माचे रक्षक म्हणून म्हणटा ते धर्माचे भक्षक जाल्या, ही परिस्थिती आसा। पण इलेक्शन कमिशन हाजेर कांयच एक्शन घेना, कारण सगळ्यांक खबर आसा इलेक्शन कमिशनाची परिस्थिती तीच जाल्यार जी ओपोजिशनाची आज भारतीय जनता पार्टी करपाक सोदता, आनी ही सत्य परिस्थिती आसा। आनी हे आज मायकार जावपाक सुद्दां दिसना। आज प्रश्न हो आसा, मोदी कितें, आमचो प्रायम मिनिस्टर कितें, बीजेपी कितें, ते सगळें तुमकां कळपाक जाय जाल्यार पणजे वचा स्मार्ट सिटी कडेन, म्हाका सांगपाची गरज ना। पूण एकदा वोट करच्या पयलीं आतां घरा गेल्या उपरांत तुमच्या डब्यान राशनाच्या कितें राशन आसा तें पळया, तुमच्या घरात तेल आसा काय म्हणून पळया, तुझ्या मोटरसायकलीक पेट्रोल आसा काय म्हणून पळया, तुमच्या घरात सिलिंडर आसा काय म्हणून पळया। हेच लोक 400 रुपया जेन्ना सिलिंडर जाल्लो तेका बॉब मारताले, ते आज खंय गेल्या ते प्रश्न विचारतात। प्रश्न खूप आसा। हांवें त्या दिसा सांताक्रुजान एक मिटींग घेतली। हांव आमच्या इंडिया अलायन्साचे आमचो काँग्रेसचो उमेदवार रमाकांत खलपाक घेवन चिमला गेलो। 3 दिसांनी बीजेपी येता, तोपर्यंत कोणाक ताका याद कोणाचीच। आनी परत तो एक प्लॅन घेवन येता, तुमचो हांगा जो सोडून गेल्लो तुमचो आमदार जांचेर तुमी विश्वास दवरिल्लो ताका घेवन हाडिल्लो बा बुडल, एक प्लॅन घेवन येता की हो प्लॅन म्हणून आसा आमी साकार करतले सगळ्यांची घरां, फूल कारापरा मेरची आनी खंय खंयची घरां आसा पळय ती, आजून पर्यंत ओरिजिनल प्लॅन कोणीच पळोवंक ना मामीन दाखयलो ना बाबान दाखयलो। पूण एक पेपर घेवन येता, ही परिस्थिती आज करून दवरल्या, तुमकां लाचार करून दवरल्या भारतीय जनता पार्टी। आनी लाचारी जर बदलपाक जाय, आज लाचार जो वोटर आसा तो बदलपाक जाय जाल्यार ही लढाई जी आसा हे इलेक्शन उरूंक ना। ही लढाई आसा आमच्या अस्तित्वाची, ही लढाई आसा गोंय वाचोवपाची, ही लढाई आसा देश वाचोवपाची। आज जर तुम्ही जो आज लेखा बोवाळ घालता हांगा तो जर फाल्यां वचून थंय वोट मारता तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराक, आमी स्वताहून आम आदमी पार्टीचे आसतना तो त्याग केलो। आमी सांगले की आमी इंडिया अलायन्स फॉर्म करतले। विशय एकूच आसलो की जे आज देशात डिवायड करता, जे आज गोंयांत डिवायड करता, जे धर्माच्या नांवान आज लोकांक डिवायड करता, तांकां कशें तरी काडून उडोवपाक जाय। ते करतलो जाल्यार तुमी सगळ्यांनी एकत्र येवन येता ते 7 तारखेक आमचो इंडिया अलायन्साचो काँग्रेसचो उमेदवार बाब ॲडव्होकेट रमाकांत खलपाक मत मारपाक जाय। पुरे जालें जें चल्लां तें, पुरे जालें तुमची भूक। आनी जर तुमकां दिसता की हो बदल तुमी एकटे घडोवन हाडूंक शकना, एक सांगून दिसता की आज प्रत्येक मनशान एक ड्रॉपार जर त्या डिसायड केलें, विचार केलो की आमी बदल घडोवन हाडटले, तेन्ना थंय व्हडलें क्वेश्चन जातलें। चड उलयल्या कारण इलेक्शन कमिशन घड्याळीची टायम पॉयंट आसा की टायम जालो म्हणून म्हजी भाशण सोंपयता, म्हजी उतरां सोंपयता। आनी आय एम शुअर यू आर इगर टू तुमी आयकपाक रेडी रावल्यात आमचे उमेदवार बाब ॲडव्होकेट रमाकांत खलप। देव बरें करून तुमकां सगळ्यांक देव बरी रात दिवं। आता तुमच्या मुखार आमचे लाडके इंडिया अलायन्साचे कॅन्डिडेट रमाकांत बाब खलप दोन उतर देतात। नमस्कार भाइयों बहनों, अरे नमस्कार तो बोलिए, मेरा स्वागत तो करिए।
इसलिए कि मैं आपका भाई हूँ और आप मेरे भाई हो, मेरे बहनों। 96 में मुझे आप लोगों ने दिल्ली भेजा था। असं तुमका उघडत 96 सालात तुम्ही मला दिल्ली काढलो, खासदार केलो आणि त्याच वक्तीचेर मिनिस्टर जाल्या उपरांत गोव्याची माझ्या भगिनी बायलां देशांतल्यो महिला माझ्या नजरे समोर आयल्यो आणि हांवें त्या वेळच्या पंतप्रधानाक देवेगौडाची रिक्वेस्ट केलो की आमी बायलांसाठी कितें तरी स्पेशल करपाक जाय आणि चर्चा जाली। विधानसभेत पंचायतीन बायलांची उपस्थिती खूप कमी। आमच्या राजीव गांधीन आमची भारतीय कॉन्स्टिट्यूशन घटनेत एक बदल केलो, 73rd अमेंडमेंट केलो आणि त्यांनी केले सुधारयो ना। त्याने असे केले की पंचायतीनी आणि म्युनिसिपालिटीने बायलांक रिप्रेझेंटेशन असपाक जाय आणि तो सांगून गेलो की विधानसभेनी आणि लोकसभेत सुद्धा 1/3 रिझर्वेशन बायलांक जाय आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीन त्या पार्लमेंटात 8 सप्टेंबर 1996, 1 सप्टेंबर 1996 कॉन्स्टिट्यूशन दुरुस्ती विधेयक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान हांवें मांडले। लोकसभेत ताका संमती मेळ्ळी, चिकित्सा संमती कडेन ते पावले। मागीर लोकसभा बरखास्त जाली आणि आता कितल्याशा 10 वर्सां उपरांत आमचो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमच्या समोर एक बिल घेवन आयले। लोकसभेत ताणें बिल मांडलें आनी तुमकां आमकां सगळ्यांक सांगले, भाइयों और बहनों, सुनिए, आपके लिए मैं 1/3 रिजर्वेशन करने का बिल पेश कर रहा हूँ। आणि मोदींना हे सांगले तेव्हा एक महिला खासदार तुझ्यासारखी तुमच्यासारखीच माझी बहीण कनिमोळी म्हणून तिचे नाव तामिळनाडूची खासदार उभी रावली आणि सांगपाक लागली, प्राईम मिनिस्टर साहब मातसो उगडास करात। ह्या लोकसभेन एक खासदार जो लॉ मिनिस्टर रमाकांत खलपकाचें नाव, ताणें जे बिल मांडला ते बिल तुवें दाखयलें, हे बिल आणि तुवें मांडला पळय हे बिल कंपेर करून पळय। रमाकांत खलपान बिल हाडला तेच बिल तूं हांगा हाडटा और महीने किया म्हणून तूं छाती फुडें काडून सांगता। काळ्यांचो कडकडाट जालो लोकसभेत आणि ते 1/3 रिझर्वेशन बिल सगळ्यांनी पास केले। आता त्या बिलाची अंमलबजावणी केन्ना करूया? ते सांगतात की पहिली जनगणना म्हणजे लोक कितले देशात आसात ते आधी वेगळूया, सेन्सस करूया, मागीर पयली बायलां कितले दादले कितले आणि त्या उपरांत कॉन्स्टिट्यूशन आणि एक बदल हाडुया आणि तुमकां 1/3 रिजर्वेशन दिया। ह्या खबरेक आनी किमान 15 वर्सां लागतली। म्हणजे 96 जे काम हांवें केलें त्याची पुनरावृत्ती पंतप्रधानांनी 2024 सालांत केली आणि अंमलात हाडपा खातीर इम्प्लिमेंटेशन करपा खातीर आनी 15 वर्सां लागतली। तर बहनों भाइयों सुनो, मधल्या काळात हे सरकार हे पक्ष कितें करतलो हातून सांगून असे अनेक नंबर 1 म्हणजे नावार आसात, लोकसभेत आसात, आमच्या विधानसभेत आसात आणि ते करतलो जाय कितें
लोकसभेत आवाज उठोवपाक जाय, बुलंद असो आवाज लोकसभेत उठोवपाक जाय. विधानसभेत रमाकांत करपाचो बुलंद आवाज तुम्ही आयकला वा आयकला? Tell me, did you hear my voice in the assembly or not? Yes, you heard me. आमदार म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, मंत्री म्हणून, डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून तुम्ही म्हाका आयकल्या. लोकसभेत म्हजो आवाज उठलो. पहिले भाषण हांवें केलें, प्लीज आयकून घेयात. लोकसभेत आमचें जे पहिले भाषण हांवें केलें, त्या एका भाशणान हो जो तुमचो हायवे आसा पेडणे टू काणकोण आणि पुढे काणकोण कन्याकुमारी आणि पेडण्याच्या आमच्या बांद्या पासून मुंबई पर्यंत आणि पुढे वचपी जो रस्तो आसा नॅशनल हायवे, त्या वयर एक ल्हानसो पूल, ब्रिज 200 केंद्राचो ब्रिज, 18 वर्सां तो ब्रिज पेंडिंग उरलो. आणि ती खबर हांवें लोकसभेत पयल्याच भाशणांत मांडली संजीव रेड्डीच्या मरणा उपरांत आणि तांकां आर्गां ओपपाक आणि रिक्वेस्ट केले पंतप्रधानांक आणि सगळ्या सभागृहाक की ह्या आमच्या राष्ट्रपतीचो उगडास खऱ्या अर्थान दवरतले. तर त्याचो जो स्वर्गवास जाला म्हणजे तो मृत्यू पावला, त्याचे जे पहिले वर्ष श्राद्ध असतले ते श्राद्ध जावच्या पयलीं प्रायम मिनिस्टरजी म्हजो पूल आमकां बांदून दी, गोंयकारांक बांदून दी आणि ह्या सगळ्या वेस्ट कोस्ट लांब पसरला तो वेस्ट कोस्ट जोड, मनशाची मना जोड, मनशान जोड आनी आमकां मोठेपण दी. देवेगौडान ते आयकलें. भाजपाचे सिकंदर भक्त म्हणून व्हाईस प्रेसिडेंट लेवलचे सिकंदर भक्त उठले आपल्या सुटावयल्यान पुढे आयले, म्हज्या कडेन शेक हँड केलो, एक चीट म्हज्या हातांत दिली. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर काला, तुझ्या मतदारसंघाचें काम तुवें कितें सुंदर त्यातून मांडलें म्हणून. अशें ती कोकण रेल्वे बंद जाल्ली, हांवें त्या लोकसभेत आवाज उठयलो. कोकण रेल्वे वर्सां भितर हांवें गोंयांत हाडली. पेडण्यान आपले रेल्वे स्टेशनाचें उद्घाटन केलें. हो आवाज इतकेसाठी सांगता, थोडेशे मोठेपण म्हजें अशें कोणी म्हणून जाय जाल्यार, पण लोकसभेन, राज्यसभेन, विधानसभेन, विधान परिषदेन, जिल्हा परिषदेन, पंचायतींनी आवाज आवाज आणि आवाज जो उठयता तोच काम करून घेता. रमाकांत खलपाक तें काम करून घेतला ही जाणीव तुमकां जावची, उगडास जावचो म्हणून हें मुद्दाम सांगता. आनी कंपेर कोणा कडेन कंपेर करता म्हज्या भावानो, तुलना करचो मोह जाता. I cannot avoid this. I must say what my good friend Mr. Shivpal has done. 25 years in the Lok Sabha. 25 years Lok Sabha. आणि आमचो श्रीपाद बाब नायक is almost a senior most member of parliament among the BJP MPs. So senior even to Prime Minister नरेंद्र मोदी. आणि इतली वर्सां 4-5 मिनिस्ट्री, आज ह्या मिनिस्ट्री, फाल्यां त्या मिनिस्ट्री, परवा आनी कसले तेका डिफेन्सचा मिनिस्ट्री दिली, तेका वॉटर रिसोर्सेस मिनिस्ट्री दिली, तेका टुरिझम मिनिस्ट्री दिली, तेका फायनान्स मिनिस्ट्री दिली. म्हज्या भावा, इतके व्हडले मिनिस्ट्री तुवें सांबाळ्ळ्यो. म्हाका 18 महिने मेळ्ळे. 18 महिने कितलेशे कायदे हांवें त्या लोकसभेत मांडले आनी पास करून दिले. म्हाका म्हणटालो आमच्या आंदोलनात मित्र, भाई तुवें जो सिव्हिल प्रोसिजर कोड दुरुस्त केलो, अमेंडमेंट केलो 1908 सालचो, आमी पालका सांगतले तुका आदोगार तो अमेंड केलो आनी आज गोंयची आमच्या देशाची आवाजी कितली आहे बताई.
What is the population of India today? 144 crores. आमची 15 लाख. आणि या 144 कोटी लोकांना न्याय मिळायचो म्हणून सुप्रीम कोर्टच्या आवारान तुमकां जाल्यार तारीख सांगता 26 नोव्हेंबर 1996 या दिसा तुमचो हो खासदार केस स्पीकर येतो हय म्हातारो म्हणटा गो हेड एंड से but my voice is as good as 25-year-old person, is it not? आणि त्या सुविधान सुप्रीम कोर्टच्या जस्टिस आणि हायकोर्ट जजेस आणि इतर जजेस तांकां सांगले ऑनरेबल जजेस you are brilliant judges of our country and I salute you all. The judgments which you gave are revered and respected by the world. But I have a question to ask you. 5 crore pending cases. Each case about 2 families, so 10 persons. 5 crore means 5 into 10. 50 कोटी 50 crore जनता. त्यावर आणि कितल्योशो केसेस जनता 50 crore. 100 कोटी जनता तुझ्याकडे येऊन तुमच्याकडे भीक मागता न्याय इंडिया तांकां न्याय इंडिया असे कोर्टांनी सांगतात न्याय मेळना 5 वर्सां 10 वर्सां 25 वर्सां काय वेळा 50 वर्सां न्याय तर तुम्ही judges of the Supreme Court have सांगले हांवें it appears that you are living in ivory tower. हस्तिनापुरी मंगळ्यात तुम्ही बसतात असे मला दिसता आणि तुमचे लक्ष या गरीब जनतेकडे ना हे सांगले आणि मागीर सांगले ही तशी तुमची जबाबदारी लोक अदालत पण तुम्ही जाणात त्याचा वापरच काय नसतो त्या कायद्यात तशीच म्हणजे भारत सरकारची जबाबदारी आणि एक चॅलेंज टू बीजेपी ऑफ whoever wants to contest हे जे बिल हांवें लोकसभेत मांडले सिव्हिल प्रोसिजर अमेंडमेंट बिल अरे लोकांनी म्हाका असो उखलून धरलो जॉईंट सिलेक्ट कमिटी कडेन गेले लोकसभा बरखास्त जाली पण बिल मेळ्ळें ना दुसरे लायडा मंत्री जाले ताणे त्या बिलाची तोडफोड करून म्हाका सांगले गुड बिल आय विल ट्राय टू गेट इट पास आणि मिस्टर जेटले हे भाजपाचे खासदार त्या उपरांत कायदा मंत्री झाले त्यांनी त्या बिलात मान्यता दिली पण बरेचसे काटछाट करून ते बिल मांडले हरकत ना पण जे हांवें मांडले बिल ते शेवटी इवन भाजप सरकारान पास करून घेवचे पडले ही ताकद कोणाची रमाकांत जलपत्री तुमची आपकी ताकद है आप लोगों ने मुझे ताकत दी वो ताकत मेरे गले से निकली म्हणजे हातातल्या मेंदूत त्या कागदार उतरली आणि अशा प्रकारचे ते तिला पास झाले आणि माझ्या भावा श्रीपाद नाईक मेरे भाई 25 लॉंग इयर्स आणि तुझ्याकडे एक दाखवण्यासाठी काम तुझ्याकडे झालं आमची मानवी नरेन त्यांना कर्नाटक घेऊन गेलो तुमच्या लोकल सरकारान एलओसी दिली नो ऑब्जेक्शन लेटर दिले इलेक्शनच्या तोंडात आणि ती न्हयटे घेऊन गेले आमचो खासदार कित्याक गेलो वाय केली डिप्लॉयड गोयच्या जनतेची मतां दर वर्सा घेता 5-5 वर्सांनी घेतात निवडून येता मंत्री जाता वाय डीड यू गिव कित्याक तूं उलयलो ना एक सांगे तुवें पत्र कित्याक दिलें ना कोणाक या प्रेसा कडेन तूं कित्याक उलयलो ना तूं गोंयकारांक कित्याक तुवें विश्वासांत घेतलो ना एकदां आमी आयकले वाटप पाण्याचो जो प्रश्न आसा डीपीआर तो फाटी घेतलो ना जाल्यार हांव राजीनामा दितलो लेट अस आस्क आवर एमपी राजीनामा दितो म्हणून खंय पळलो का तूं कित्याक तो राजीनामा तुवें दिलेला वाय डीड यू रन अवे फ्रॉम द पीपल हो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला
असे अनेक 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 कामां काल खंय तरी सांगता पळय की खंय तरी 1200 खंय MP LED स्कीम खासदाराक 5 कोटी वर्साक मेळटा आतां आनी 2 मेळटा. ह्या पयशांतल्यान ताणें खंय कितलीशीं कामां केल्यात. दाखय आमकां ती कामां. पण हे कामां करप म्हणजे कर्तृत्व न्ही. लोकसभेतले राज्यसभेतले प्रत्येक खासदार ते काम करता ते सोंपें काम रे. आमच्या गोव्यात एक म्हण आसा तुवें जाणात न्ही, मेजा वयले केळे काडप आनी इश्टागत जोडप. आयकले तुमी? मेजा वयले केळे काडप आनी इश्टागत जोडप म्हणजे मैत्री मित्र जोडप. केळे कोणाचे? मेजा वयले. कोणे दवरला? हरकत ना. फिर भी मैं आपको सुनाता रहूंगा कि म्हजो बुलंद आवाज जो आसा पण हांव कायद्याक झगडलो म्हणून कायद्यान जर साड्याक तर तो कायदो मांडणारो. आणि त्या सगळ्याक त्या वेळेस सांगले म्हाका फी नाका. तुम्ही लाखांनी कोट्यांनी रुपया वकिलांक फी दिली दिल्लीच्या आणि भायल्या. आर्मी ऑफ मॅन तुम्ही दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात दवरले. हांव गोवा सरकारची केस सुप्रीम कोर्टात मांडटा विदाउट चार्जिंग एनी फी. एक पैसो म्हाका नाका. अरे थँक्यू म्हणून तरी पत्र बरया. ते सुद्धा या सरकारान केलेला आणि ती लय गेली आपली. आता अशी कितलीशी कामां आसात. कोकण रेल्वे आम्ही दवरले जावची म्हणून. एअरपोर्ट अरे आम्ही हाडलो म्हणून सांगतात. त्या मोपाचेर देर वॉज अ मायन, बॉक्सायटची मायन. ती बॉक्सायटची मायन हांवें बंद केली आणि उपरांत त्याच जमनीचेर काँग्रेस सरकारान विमानतळ बांदपाचें काम सुरू केलें. विमान तुमच्या काळात उतरले. कितल्या लोकांक तुम्ही नोकरी दिल्यात? वतात आनी थोड्याच थंय कोकण रेल्वे नोकरी दिल्या. गदाला गेली आम्ही झगडले. नोकरी मेळपाक जाय त्यांच्यो जमनी गेल्यात त्यांच्यो. ताका नोकरी मेळ आमच्या सगळे प्रोग्राम लागला. पण ते विमानतळाचे जमीन गेले त्यांच्या जागा दिना, नोकरी दिना. आयुष इस्पितळाची जागा घेतली त्या रिनोडच्या कामगारांची. त्यांना तुम्ही जमीन दिला. असो अन्याय पडल्यान अन्याय, अन्याय पडल्यान अन्याय. इंडस्ट्रीज आपल्या इंडस्ट्रीज तुम्ही करीत गेले. आमच्या न्हंयो गेले तुम्ही विकून उडयल्यो. आमचो पोट तुम्ही संपूर्ण गोंयभर हाडला. कोळसो तुम्ही आमच्या माथ्यार मारता. काळे काळे करून आमकां वळखतात. ह्या आणि असल्या अनेक प्रकारान गोंयकाराचो हाते, गोंयकाराचो गळो ज्या पार्टीच्या उमेदवारा कडल्यान बाप घडला त्याचे निरसन जावपाक जाय, क्षालन जावपाक जाय. आणि त्यासाठी तुमकां विनंती आसा. आमची भारतीय घटना जी आसा ही घटना न्याय दिता. ही घटना आमकां सांगता की भारत देश सॉवरेन देश आसा. भारतीय घटना आमकां सांगता की आमी कोणी असो, हिंदू मुस्लिम क्रिश्चन सीख इसाई सगळ्यांना समान न्याय मेळटलो. आमी सोशलिस्ट पॅटर्न फुडें सरतात आणि म्हणटात की आमची अर्थव्यवस्था सगळ्यांसाठी फुडें आसपाक जाय. आणि हे करपा खातीर हांव तुमकां आव्हान करता. मत दिया तुमच्या भावाक. वोट फॉर योर ब्रदर. आपके भाई को मतदान करो. बहनों भाइयों, इफ यू वोट फॉर मी यू विल बी वोटिंग फॉर योरसेल्फ. त्याला भारतीय जनता घटना उभी करण्यासाठी लेट अस एक काम उभारणे घोषणा दिला. बोलो जय हिंद, जय हिंद, जय हिंद. थँक्यू व्हेरी मच. आम्ही आता सगळ्यांनी उभे राहू. हात वर काढून आमच्या रमाकांत बाईक आमचा सपोर्ट देऊया.
थँक्यू व्हेरी मच. आता आमचे मुखार आमचे आदले MLA विक्टर गॉन्साल्विस आउट ऑफ नेक्स्ट इंडिया 2 मिनिटां. तुमचो आणि आमचो बाईक कलब उमेदवार त्या इलेक्शनाक उबो रावला. हांव एकूच सांगूंक सोदतां तुजी आदी 2 दीस फाटीं पेपरार वाचलां BJP गव्हर्नमेंट इन गोवा